तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मानसपुरी ड्रेसेस मध्ये खूप खूप स्वागत। मी सुरतच्या एकदम भारी फेमस सुहाग डाईंग मिल कोणती सुहाग डाईंग मिल मध्ये पोहोचलेले आहे आणि येथे ते साड्यांना कशी प्रोसिजर करतात, कशी साड्यांचा कोणता धागा यूज, कसं प्रिंटिंग करतात, कसं त्यांना कलर करतात, ते सर्व तुम्हाला दाखवणार आहेत। वन बाय वन तुम्ही हा माझा ब्लॉग पूर्ण पहा आणि लाईकला सबस्क्राईब करा। तर दाखवतो। मेन मास्टर सुरेश दुबे यांच्याकडे भेटायला आलो होतो आणि यांनी 500+ याच्या माणसांना सांभाळतात आणि एवढा मोठा मिलला पण यांनी सांभाळतात। चला तर यांना आपण शेक हँड करूत आणि आता आपण पूर्ण यांची मिल पाहायला जाऊ। चला तर जाऊयात। डिझाईन करतात, कशी प्रिंट करतात तुम्हाला मी वन बाय वन दाखवणार होतो। चला तर आपण पाहूयात। हे गुलाब भाऊ आपल्याला दाखवणार आहेत कशी प्रिंट करतात, कशी डिजिटल प्रिंट करतात। तर चला तर पाहूयात। इथून हा व्हाईट माल येतो, व्हाईट माल इथं लावला रोला बनला, रोलाने इथून हे छापावाली मशीन आहे, प्रिंट मशीन म्हणता याला। इथून याची प्रोसेस इथून पुढं मी धावतो। पुढची प्रोसिजर पाहू। छापाद्वारे 12 कलरची मशीन राहते, 12 कलरचे छापे मारता। एक पहिला छापा, दुसरा छापा, तिसरा छापा, चौथा छापा, असे 12 कलर एकच साडीचे प्रिंट होतात। त्याच्यानं एक साडी तयार होते। तयार झाल्यानंतर पुढे जाते। मानसपुरी ड्रेसेस तुमच्यासाठी एवढं माल असं पाहू तुमच्यासाठी अशी एवढी मेहनत घेऊन मानसपुरी ड्रेसेस मध्ये माल अवेलेबल करते। आमची पण क्यू यायला पाहिजे आणि इथं काम करणाऱ्या सर्व माणसांची व महिलांची खूप क्यू असते, कारण त्यांनी एवढ्या गरमीमध्ये काम करतात। अशी साडीची डिझाईन त्यांनी बनवतात। चला तर आपण यांच्याकडून अजून माहिती काढून घेऊया। आता पूर्ण 100 मीटरचा टाका छापवतो। असं एक साडी नाही मशीनवरती छापवता येत नाही, तर पूर्ण 100 मीटरचा माल येतो। 100 मीटरमध्ये 10-12 साड्या बनतात। त्या साड्या अशा या प्रकारे कटिंग करावं लागतं। इथून हे साडी, हे ब्लाऊज झालं, हे पल्लू झालं, हे पूर्ण बॉडी झाली त्याची, हे पूर्ण बॉडी झाली का मग इथून हे साडी कट होते। या प्रकारे व्यापारी लोक कटिंग करून फोल्ड करून अशा प्रकारे व्यापार करतात। व्यापारी पकडून जाऊन मग आम्ही परचेस करतो। तुम्ही परचेस करतात। याची एक साडी बनते, आम्ही पूर्ण 100 मीटरचा टाका छापतो। मग व्यापारीकडे माल जातो, फोल्डिंग फिनिश होऊन तो कटिंग करून मग साड्या पॅकिंग करून मग दुसऱ्याला देतो। तरी तुम्ही लवकरात लवकर मानसपुरी ड्रेसेसच्या आयडीला फॉलो सबस्क्राईब करा। सुहाग डाईंग अँड प्रिंटिंग मिल मधले आलेलो होतो आणि तुम्हाला इथली मी मिल मधले सर्व प्रोसिजर दाखवली आहे पहिल्याच्या ब्लॉग मध्ये, आणि मी या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे ते सॅम्पलिंग कसे सेट कसे असतात आणि आपण कसे ते सॅम्पलिंग चूज करून आपल्या ड्रेसेसच्या दुकानामध्ये अवेलेबल करतो। चला तरी पाहून घ्या तुम्ही एकदा। ही साडीची अशी चार्ट असते, कलर चार्ट, साडीमध्येच कलर चार्ट असे असते आणि आपल्या याच्यातले कलर चूज करायचे असतात। जे आपण कलर चूज म्हणले किती पण 4-5 किती करू शकतो ते आपण मग त्यांना आपल्याला बनवून देतात। याच्याकडे खूप असे प्रिंटिंगचे डिझाईन असतात, हे पाहून घ्या एकदा। आणि आपल्याला जे वाटेल ते त्यांनी आपल्याला बनवून देत राहतात। आणि हे एवढी वर्कर्स 500च्या प्लस वर्कर्स आपले एवढ्या गरमीमध्ये काम करतात। खरंच मी आता गेलतो तर असं ओला झालतो, पण ते कसं दिवस रात्र काम करतात एवढ्या मिलमध्ये गरमीमध्ये, त्यांचा खूपच मी पण आभार मानतो आणि शेठजीचा पण मी खूप आभार मानतो, त्यांनी आपल्याला मिल बघू दिलं म्हणून। तर धन्यवाद।